नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहे सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा। आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, खरंच एकदाच आहे आयुष्य। कोणाचं मन दुखवू नका, कोणाला त्रास होईल असं वागू नका आणि कोणाच्या चारित्र्यावर खोटे बोट उचलू नका आणि कोणाला खोट्या गोष्टी खऱ्या पटवून दाखवू नका। आणि खरंच आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा, स्वतःही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या। आता थोडासा डायलॉग चेंज झालेला आहे माझा, फक्त या व्हिडिओ पुरता। तर तो डायलॉग नसून रियालिटी आहे। खरंच आयुष्य हे एकदाच आहे, मन मारून नाही तर मन भरून जगा, स्वतःशी इमानदार राहा, देवाच्या नजरेत प्रामाणिक राहा। बाकी लोकांच्या नजरा वेळोवेळी बदलतात आणि कोण कुठं आपला कशा पद्धतीने वापर करल हे सांगता येत नाही, त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओचा विषय तुम्ही थंबनेलवर बघितलेलाच आहे। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल। तर खोट्यांचा बाजार आता उठलेला आहे, आता खरं समोर आलेलं आहे आणि ते तुम्हाला दिसणारच आहे या व्हिडिओमध्ये। कसं ते म्हणतात ना, खोटा गावभर फिरून येतो तेव्हा खरं हा चप्पलच घालत बसतो। आता खऱ्यानी चप्पल घातलेली आहे आणि आता खरं पुढे येणार आहे, त्यावेळेस खऱ्या गोष्टीला समोर जाण्याची आता हिंमत ठेवा। खूप लोकांनी माझी खोटी अशी बदनामी केली, त्यांना असं वाटलं की हिच्या मागून पुढून बोलणारं कोणी नाहीये, मग आपण येईल ते तोंडाला बोलू शकतो, आपण खोट्या लोकांचा सपोर्ट घेऊन हिला अजून खोटं पाडू शकतो। तर खोटं कितीही आजागाजा केला खोट्यानी, खोटं कितीही वरडून बोलला तरी सत्य, ते म्हणतात ना, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं। सत्य कधी हारत नसतो। खोट्यांचा बाजार हा मोठ्याने होत असतो आणि सत्य हे सायलेंट असतो, पण तो वेळ आल्यावर जेव्हा पुढे येतो ना, त्यावेळेस खोट्याची बँड वाजवून जातो। तर चला, काही गोष्टी मी काही पुरावे पण देणार आहे आणि काही गोष्टी क्लिअर करणार आहे। शक्य तुम्हाला प्रतिउत्तर, कोणाला स्पष्टीकरण देण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये, कारण मी खरी आहे हे मला आणि माझ्या देवाला माहिती आहे, यातच मी जिंकली। पण काही लोक अतिच उड्या मारताय म्हणल्यावर त्यांना उत्तर देणं खूप गरजेचं होतं, त्यामुळे हा व्हिडिओ मी करत आहे। सुरुवात कुठपासून झाली होती आणि सध्या काय तमाशे चाललेले आहेत यांचे, हे मी तुम्हाला क्लिअर करणार आहे। कारण काहीच नव्हतं, सर्वात अगोदर माझ्या रेकॉर्डिंगचा वापर केला गेला। ज्या गोष्टी मी प्रायव्हेट गोष्टीबद्दल सध्या नाही बोलत आहे, मी सुरुवातीपासून सांगते, स्टेप बाय स्टेप, म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात यावा। कारण काही लोक आहे ना, पुढच्या व्यक्तीचे अंधभक्त आहेत। किती खोटंही बोलली, खरंही बोलली तरी ती महानच, ती मदर इंडिया, ती खरं बोलते। म्हणजे ते खोटं जरी रंगवून सांगितलं तरी ते खोट्यालाही खऱ्यामध्ये रूपांतर करते, हे सगळ्यांनाच माहिती आहे। तर आता खरं काय आणि खोटं काय हे मी सांगणार आहे। आणि खरंच मी तर म्हणते, स्वामींची कृपा, आणि स्वामी कधीही सत्याचीच साथ देतात आणि आज स्वामींनी माझी साथ दिलेली आहे। स्वामींची कृपा, काही पुरावे असे आलेले आहेत माझ्याकडे रिटर्न। माझा मोबाईल फुटला होता मारहाणमध्ये, ज्यावेळेस मला मारहाण झाली, मला सासरच्या लोकांनी मारलं, त्यावेळेस माझा मोबाईल फुटला आणि त्याच्यामध्ये सगळं काही गेलेलं होतं, व्हिडिओपासून, फोटोपासून, रेकॉर्डिंगपासून, सगळ्या गोष्टी। पण नशीब माझे की ते गुगल ड्राईव्हवर सगळं वापस आलेलं आहे आणि आता हळूहळू मी सगळे पुरावे वाजवणार। तर विषय असा झाला होता, सुरुवात फक्त इंस्टाग्रामपासून झाली आणि इंस्टाग्रामपर्यंतच होती। पण काही लोकांना, म्हणजे लोकांच्या नावं घेऊन काहीच फायदा नाही, कारण सुरुवात ज्या व्यक्तीपासून झालेली आहे त्याच व्यक्तीला बोललेलं योग्य राहील असं मला वाटतं। बाकी तर हे चिल्लर आहेत आणि हे सगळे चमचे आहेत, एक भुकलं की दुसरा भुकणारा कुत्रा। तर अशा कुत्र्यांकडे लक्ष न देता मेन जे या कुत्र्यांचं मालक आहे त्या मालकालाच बोलावं लागणार आहे आता, बरोबर ना? कारण कुत्रा चावला तर आपण कुत्र्याला काहीच करत नाही, त्या मालकालाच म्हणतो, तसं आता या मालकालाच बोलावं लागणार आहे। तर हा खोट्यांचा जो मालक आहे ना, सुरुवात इथपासून झाली होती की ज्यावेळेस मला मारहाण झाली, सर्वात अगोदर मी माझ्या मानलेल्या बहिणीला फोन केला। तर मला असं वाटलं की मानलेली म्हणजे सख्खीच, कारण सख्याच्या वर असं प्रेम आम्ही दाखवलं ऑलरेडी। सगळ्यांना चॅलेंज करून बसली होती मी की कोणामध्ये दम असेल तर आमची मैत्री किंवा आमचं जे काही नातं आहे ते तोडून दाखवा। पण मला कुठं माहिती होतं की जी मानलेली बहीण आहे तीच बाराची आहे, तीच हे सगळं करणार आहे आणि ती या सगळ्या कंटेंटसाठी माझा वापर करत आहे। तरी मला खूप लोकांनी समजावून सांगितलं होतं, बरं का करिश्मा, या व्यक्तीपासून सावध राहा। हिनी जन्म दिलेल्या माईला सोडलं नाही, त्यानंतर हिला जिनी मरणाच्या दारातून काढलेलं आहे तिला सुद्धा सोडलं नाही। हिनी बऱ्याच बायांच्या चारित्र्यावर बोटं उचलले, बऱ्याच लोकांना ही वाईट बोलून बसली, हिनी घरच्या लोकांना सोडलं नाही, हिनी नवऱ्याला सुद्धा सोडलं नाही, ती ही तुझी काय होणार आहे, मला खूप जण म्हणायचे। पण मी म्हणायची जाऊ दे, मला काय करायचं तिच्या पर्सनल लाईफशी। मी जिथं नातं मानते ना तिथं मनापासून मानते आणि पुढच्या व्यक्तीची तेवढी रिस्पेक्टही करते। पण जर पुढचा व्यक्ती डोक्यावर बसत असेल तरीही आपण त्याची रिस्पेक्टच करत राहायची,
तर हे मला कुठंतरी खटकतंय. जे लोक बोलतायत ना आज की तू तिच्या घरी खाऊन आली राहून आली तरी तू तिला शिव्या देते वाईट देते, सुरुवात कोणी केली हे का दिसत नाही? अंधभक्तांनो, आता तरी डोळे उघडा आणि नीट बघा. खरं काय खोटं काय हे तुम्हाला दिसणार आहे. सुरुवात मी करतच आहे. मला स्पष्टीकरण द्यायचं नव्हतं, पण आता पुढचा जर एवढा ओरडतोय आणि आता माझ्याकडे पुरावे पण आले तर आता का मागं हटायचं? हां ठीक आहे, माझ्याकडे असे धडधड पुरावे नव्हते म्हणून मी गप होती. विषय सुरुवात कुठपासून झाली होती? इंस्टाग्रामपासून. इंस्टाग्रामवर नॉर्मली आमचे भांडणं होते आणि विषय फक्त एवढा होता, तू माझे व्हिडिओ डिलीट कर, मी तुझे व्हिडिओ डिलीट करते, इथून पुढं आपण एकमेकांचे नावं घ्यायचे नाही. तर मी पण त्या गोष्टीला ॲग्री झाली. पण कसं आहे ना, विषय यूट्यूबचं जास्त मला कळत नाही. मी आहे ते स्पष्ट सांगते, फक्त मला व्हिडिओ टाकता येतं आणि जास्त ज्या डीपमधल्या सेटिंग राहतात किंवा ते स्ट्राईक काय म्हणता, कॉपीराईट क्लेम स्ट्राईक, ह्या सगळ्या गोष्टी ह्या एवढं नाही कळत मला. ते यूट्यूबला मेल करणं किंवा बऱ्याच गोष्टी आहेत यूट्यूबच्या, मला त्यातलं जास्त काही कळत नाही. फक्त व्हिडिओ टाकायचं कळतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी शिर्डीमध्ये एक दादा आहेत त्यांच्याकडून शिकून घेतल्या होत्या. आणि माझं यूट्यूब चॅनल खरं तर त्या दादामुळे होतं. त्या दादांनी मला सपोर्ट केला. त्याच्यानंतर त्यांनी मला यूट्यूब चॅनल वगैरे कसं क्रिएट करायचं, सगळ्या गोष्टी मला त्या दादांनी समजावून सांगितलेल्या होत्या. तेव्हा मी यूट्यूब चॅनलवर आली. आणि राहिली गोष्ट ही उलटी खोपडी, हिचा ना माझा जास्त काही संपर्क नव्हताच. त्याच्यानंतर हळूहळू आता समजा साहजिक आहे नॉर्मली की आपल्याला एखादा यूट्यूबवरचा कोणता मोठा क्रिएटर असेल आणि आपल्याला यूट्यूबच्या काही गोष्टी माहिती नसतील तर साहजिक आहे की आपण त्याच्याकडे जातो आणि त्याच्याकडून काहीतरी इन्फॉर्मेशन घेतो, आपल्याला नसेल समजत तर. आणि अख्ख्या यूट्यूबवर काही हीच एक नाही आहे की हिचाच चॅनल मोठा आहे म्हणून मिलियनवाले जाऊन बघ बाई तिकडं पडलेले आहेत. स्वतःला लई हुशार शहाणी समजू नको. तू किती खोट्यांचा बाजार मांडू डॉलर्स कमवले, किती खोट्यांचा बाजार मांडू तू व्ह्यूज कमवले आहेत नाही, सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, त्यामुळं तुला सगळेच चांगले बोलणारे असतील असं समजू नको. जरा कधीतरी माधुरीताईच्या लाईव्हला ये, तुझी काय अवकाद आहे, तुझी काय लायकी आहे, तुझा खरा रूप काय आहे हे कळेल जरा तुला. तू भ्रमात आहेस ना, तुझा हा भ्रम लवकरच तुटणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया. वाद फक्त इंस्टाग्रामपर्यंत होते. स्पष्ट बोलणं झालेलं होतं की तू माझ्याबद्दल काही बोलू नको, मी तुझ्याबद्दल बोलणार नाही. स्ट्राईक द्यायची काहीच गरज नव्हती. तू मला सांगितलं ना व्हिडिओ डिलीट करायला, अजून एक दिवस चान्स दिला असता व्हिडिओ डिलीट झाले असते. कारण मला एवढ्या फास्टली व्हिडिओ डिलीट करता येत नाही. माझ्या मागं ऑलरेडी पण दुसरे कामं होते आणि नेमकंच मी शिफ्टिंग केलेली होती. माझ्या घरात सगळा पसारा लावायचा तसाच पडलेला होता. त्यामुळे म्हणलं ठीक आहे मला वेळ दे, पण मी करील, एकही तुझा व्हिडिओ ठेवणार नाही, मी करील म्हणलं. मला पुढून धमक्या चालू झाल्या, मी असं करणार, मी तसं करणार, आत्ताच्या आत्ता कर. मला काही माहीत नाही. जर तुला एवढंच आत्ताच्या आत्ता कर होतं तर ज्यावेळेस व्हिडिओ काढले त्यावेळेस का नाही विचार केला? कशाला तुझा असा घोबडा बोलायला खूप काही येतं, मला असला थोबाड घेऊन कशाला आली कॅमेरा पुढं? जर तुला असंच करायचं होतं. आणि मी तुम्हाला सांगते, इंस्टाग्रामचे वाद इंस्टाग्रामपर्यंत ठीक होते, सोशल मीडियावर आणायची, इकडे यूट्यूबवर आणायची काहीच गरज नव्हती. पण पुढच्या व्यक्तीची कशामुळे अशी जेलेसी झालेली आहे माहिती आहे का? माधुरीताईचा सपोर्ट घेतला मी आणि ती व्यक्ती मला सांगत होती तू सगळं कर, तू काहीही कर, मी तुला सपोर्ट करील, मी लपून सपोर्ट करील, मी अमक करील, पण प्लीज तुझे हात जोडते, माधुरीताईचा सपोर्ट घेऊ नको, माधुरीताईला काहीच सांगू नको, माधुरीताईकडे जाऊ नको. अजून एक ताई आहे, त्या ताईचं नाव नाही घेणार मी, त्या दोघी ताईचं नाव घेतलं होतं तिने की तू त्यांच्याकडे जाऊ नको, त्यांची मदत मागू नको, त्यांचा सपोर्ट घेऊ नको, असं होईल तसं होईल. मला घाबरवून दिलं, धमकी दिली. आणि काय झालं, शेवटी माधुरीताईच माझ्या कामात आल्या. माधुरीताईनीच मला सपोर्ट केलं, माधुरीताईनीच मला समजून घेतलं. आणि जी माझी मानलेली बहीण होती, जिला मी रक्ताच्या वर मानत होती, त्या बहिणीने काय केलं माझ्यासोबत? मला एक गोष्ट सांगा, या ठिकाणी जर माझी सख्खी बहीण असती तर माझ्यासोबत अशीच वागली असती का? माझ्या सासरच्या लोकांनी मला किती त्रास दिलेला आहे हे मी स्वतः त्रास काढलाय म्हणून मी अनुभवते. फक्त सांगते तेव्हा तुमच्या कानावर गोष्टी पडतात ना, त्यावेळेसच तुमच्या मनाला एवढं वाईट वाटतं. तर विचार करा, मी तर सहन केलेलं आहे, मी तर अनुभवलेलं आहे सगळ्या गोष्टी. प्रत्यक्षात मी माझ्यावर अन्याय अत्याचार करून घेतलेला आहे. पुढच्या व्यक्तीचा एवढा अन्याय अत्याचार मी सहन करून घेतलेला आहे. माझ्यावर काय बितत असेल? आणि काही लोकांनी माझा एवढा खोट्याचा बाजार मांडला, असा आहे तसा आहे, नवीन काहीच साबित करू शकले नाही. ते सुरुवात पुढच्या व्यक्तीने केली, त्यामुळे आता एंड मी करणार आहे. कारण मला उत्तर द्यायचं नव्हतं, मला प्रत्युत्तर द्यायचाच नव्हता, मला कोणाचे नावही घ्यायचे नव्हते. मी किती दिवस, 8 ते 10 दिवस झाले आता मी बघते, किती दिवस मी शांत होती, मी कोणालाही काही रिप्लाय दिला नाही. हां, तुम्ही जर एवढं डीपमध्ये एवढ्या खालच्या लेवलवर जाऊ बोलताय ना, तर एक तरी टोपण नावाने का असो ना, व्हिडिओ तर हक्क बनतो माझा. तरीही मी त्याच्यात एकही गोष्ट खोटी बोललेली नाही आहे.
तुमचे खरे रूप जगाला माहिती आहे, मग तुम्ही काय दाखवताय? ज्या चुका आमच्याकडून झाल्यात किंवा केल्यात असेल आम्ही, त्या चुका तुमच्याकडून नाही झाल्यात का? तुम्हाला सांगते मित्रांनो, एक यूट्यूबवर सत्यमेव जयते म्हणून चॅनल होता. त्या चॅनलवर मी त्या उलटी खोपडीचा असा व्हिडिओ बघितला होता की माधुरीताईचे उपकार आम्ही कधी विसरणार नाही आणि माधुरीताईचं आमच्यावर खूप उपकार आहेत, खरंच आम्ही कधी विरोधात जाणार नाही, आम्ही वाईट बोलणार नाही आणि जीवनदान भेटलेलं आहे. बरंच काय 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 एवढी लाचार ती पुढची व्यक्ती दिसत होती आणि त्या पुढच्या व्यक्तीचा नवरासुद्धा, हां माधुरीताईला आम्ही काहीच बोलणार नाही आणि आमची चुकी झाली. मग किती म्हणजे साधे भोळे आहात असं तुम्ही स्वतः जगाला दाखवता आणि वेळ आल्यावर दुसऱ्यांना खोटं पाडता. मला तिथेच कळलं, ही बाई जिनी या बाईला जीवनदान दिला, एक मरणाच्या दारातून बाहेर काढलं डिलिव्हरीच्या टायमिंगला, त्या बाईची नाही होऊ शकली, ही जन्म दिलेल्या माईची नाही होऊ शकली, ही नवऱ्याची नाही होऊ शकली, एक एक नाही दोन दोन नवऱ्याची नाही होऊ शकली, ही कोणाची होणार आहे? हा जर मला हे जर आधी कळलं असतं ना, तर असल्या फालतू बाईशी मी नातच जोडलं नसतं. एक नंबरची खोटारडी आणि थर्ड क्लास बाई आहे ही किती चांगली आहे, किती पतिव्रता आहे, किती गुणवान आहे ना, हे अख्ख्या यूट्यूबला माहिती आहे. माझ्याकडून काय चुकलं, फक्त मी काही गोष्टी लपवल्या, शेअर नाही केल्या. काही गोष्टी मी लपवल्या, पण खोटं नाही बोलल्या. लपवण्यात आणि खोटं बोलण्यात खूप फरक आहे. आता हिने माझ्यावर एवढे आरोप लावलेच आहे, तर हळूहळू सगळ्या गोष्टीचे मी स्पष्टीकरण देणार आहे, सगळे पुरावे तुम्हाला दाखवणार आहे. आणि स्वामींच्या कृपेने ज्यावेळेस मी हगरी पादरी मुत्री कोण आहे ते तिच्या घरी गेली होती, ज्यावेळेस मी ब्लॉगिंग करत होती ना, त्यावेळेस चुकून काय एक स्वामींचीच कृपा म्हणावा की कधीतरी हे पुरावे तुला कामात येतील म्हणून मी ब्लॉगिंग करत असताना ही हिच्या नवऱ्याला, हिच्या मावशीसोबत जेव्हा बोलत होती, हिच्या आईसोबत बोलत होती, हिच्या नवऱ्याला काय काय बोलत होती फोनवर, ह्या सगळ्या गोष्टी आहे ना चुकून त्या ब्लॉगिंगमध्ये आलेल्या आहेत. आता तुमचा डंका वाजणार आहे, तुम्ही किती खरे आहात, तुम्ही नवऱ्याची किती इज्जत करता हे कळणार आहे. त्यामुळे आता सामोरे जायला तयार राहा. कारण कसं झालंय, तुम्ही खोट्याला रंगवून ते खरं साबित करण्याचा प्रयत्न करताय, पण आता खरं जेव्हा बोलेल ना तेव्हा तुमच्या अशी चमाट पडणार आहे. त्यामुळं दुसऱ्यांना नावं ठेवताना 100 वेळेस विचार करा, तुम्ही किती खरे आहात, किती खोटे. तुम्ही आहे ना एखाद्या भ्रमात आहात की पुढचा व्यक्ती आपल्याला साथ देतोय म्हणून आपण उडतो, असं नाही करायचं. स्वतः पुरावे जमा करायचे आणि मग बोंबलायचं. सॉरी, फोन आला होता. तर चला आपला विषय कंटिन्यू करूया. हगरे, तुझ्यात खरंच दम असेल ना तर तू ती रेकॉर्डिंग वाजव. आता तर सगळं सत्य पुढे आलेलंच आहे, बरोबर? तर आता तू ती रेकॉर्डिंग वाजव ज्यावेळेस माझ्या सासरच्या लोकांनी मला मारलं आणि त्यावेळेस मी तुला फोन केला होता. हां, भलेही किरण मला दुसऱ्या दिवशी भेटायला आला होता, त्याच्या मागचंही कारण मी सांगेल. सगळ्या गोष्टी मी हळूहळू, आता सगळं काही पुढं आलेलंच आहे. पुढं आलेलं आहे म्हणजे मी काही खोटं बोलली नाही, मी काही कोणत्या गोष्टी केल्या नाही. हां, फक्त एवढं आहे की ती गोष्ट मी योग्य त्या वेळेस सांगितलीच असती की अशा अशा गोष्टी घडलेल्या होत्या. पण आता तुम्हाला आत्ताच बोलायला मजबूर करते, तर दे मग उत्तर. आता ज्या वेळेस मी त्या बांग्याला पण सांग, बांग्या तू पण ती रेकॉर्डिंग वाजव ज्या दिवशी माझ्या सासरच्या लोकांनी मला मारलं आणि मी रात्री तुला 1-1.5 वाजता फोन केला होता ना, ती रेकॉर्डिंग तू वाजव. एका बापाचा आणि खऱ्या बापाचा असशील ना तर ती रेकॉर्डिंग वाजव आणि तू काय बोलला होतास ते पब्लिकलाही कळू दे, ठीक आहे? त्याच्यानंतर हगरी, तुला पण सांगते, तू पण ती रेकॉर्डिंग वाजव जेव्हा मी तुला दुसऱ्या दिवशी किरण आल्यानंतर फोन केला होता, ती पण रेकॉर्डिंग वाजव. हिने काय केलं, मी फोन केल्यानंतर मला सांगितलं की मी जसं जसं बोलते तसं तसं तू बोल आणि ते सगळं मी रेकॉर्ड करून घेते आणि मी यूट्यूबला टाकते. मग मला काय वाटलं, एक माझ्या सेफ्टीसाठीही काहीतरी व्हिडिओ बनवल, माझ्या बाजूने काहीतरी व्हिडिओ बनवल, माझ्यासाठी काहीतरी बोलल, जो माझ्यावर अन्याय अत्याचार झालाय त्याच्यावरही आवाज उचलेल. त्याच्यामुळे मी ते रेकॉर्डिंग तिने जसं जसं म्हणलं मी करून दिली आणि त्याच्यानंतर त्या रेकॉर्डिंगचा गैरवापर हिने केलेला आहे. म्हणजे तिथून पुढची जे ब्लॉगिंग केलेली आहे हिला हिच्या कर्माची फळं भेटली, सासरच्या लोकांनी मारलं, जी हसू हसू सांगत होती, हिला कसलंही दुःख नव्हतं. या ठिकाणी जर माझी बहीण असती तर असंच केलं असतं का, हे मला नक्कीच सांगा, याचं उत्तर द्या. त्याच्यानंतर ही माझ्या चारित्र्यावर बोटं उचलते ना, तर चारित्र्यहीन कशाला म्हणतात हे तुझ्याकडे बघून कळतं. तुझे काय चाळे आहेत, तुझे काय सगळे लफडे, सगळं मला माहिती आहे. आता थांब जरा, माझं सगळं एक एक यायला लागलेलं आहे. तुला सगळे पुरावे देईल मी आणि योग्य ते कायदेशीर कारवाई करणार आहे तुझ्यावर. हे यूट्यूब खेळायचं नाही आहे मला. हा स्पष्टीकरणाचा व्हिडिओ मी याच्यासाठी देते कारण तू अति प्रमाणात खालच्या लेवलला जाऊन खोट्या गोष्टी बोललेल्या आहेस. एक मिनिट, सर्वात अगोदर तर एक पुरावे देते आता मी तुम्हाला, इथं स्क्रीनवर बघून घ्या. माझ्यावर असे आरोप लावले गेले
पुढच्या व्यक्तीचं ऐकून म्हणजे टकल्याचं ऐकून हगरीने माझ्यावर असे आरोप लावले की गाडी त्यांनी मला घेऊन दिली, म्हणजे टकल्याने मला गाडी घेऊन दिली. आता डाऊन पेमेंट तर मी भरलेला होता, त्याचा पुरावा मी इथं दाखवते. आणि गाडी कुठून घेतली हे त्याचं नाव येऊन जाईल, कारण मी ऑनलाईन पेमेंट केलेला होता स्वतः माझ्या अकाउंटवरून, कारण मला यूट्यूबचं पेमेंट आलेला होता. तर हा पुरावा बघून घ्या. जिथून गाडी घेतली त्यांचं नाव पण आहे आणि 17,730 असं काहीतरी मी पेमेंट केलेलं आहे. त्याच्यानंतर 24 तारखेला आणि 27 तारखेला 2 हप्ते टाकलेले आहेत, जेव्हा की 3,260 असा हप्ता आहे गाडीला. तर 2 हप्ते ऑलरेडी मी माझ्या नवऱ्याला टाकलेत, कारण जी गाडी घेतली ती EMI वर घेतली आणि ती माझ्या नावावर न घेता टकल्याच्या नावावर घेतली. आता टकल्याच्या नावावर गाडी घेण्याचं कारण एवढंच होतं की माझा आधार कार्ड तिथलं नसल्यामुळे, कारण माझे डॉक्युमेंट काही मॅच होत नव्हते आणि प्रॉब्लेम खूप आले. माझ्या डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला गाडी तिथून भेटत नव्हती माझ्या नावावर. त्यामुळे त्याचा आधार कार्ड होता तिथला, म्हणून मी त्याच्या नावावर गाडी काढली. आणि त्याच्या नावावर गाडी काढली याचा अर्थ हे नाही की गाडी त्याची झाली. आधीच बोली झाली होती की डाऊन पेमेंट, जसं डाऊन पेमेंट मी भरलेलं आहे तसे हप्ते पण मीच भरणार आहे. ज्यावेळेस पूर्ण हप्ते क्लिअर होतील त्यावेळेस गाडी TT फॉर्मवर सह्या देऊन माझ्या नावावर कर, अशी बोली झाली होती. तर तो हो बोलला. मग मला सांगा, डाऊन पेमेंट मी भरला ऑलरेडी 2 हप्ते, म्हणजे अजून तर महिना पण नाही, महिना 16-4 दिवस पण झालेले नव्हते गाडी घेऊन, तरीसुद्धा मी 2 हप्ते दिले. कारण मी सासरी गेल्यानंतर तेव्हापासून मी किती पैसे कमवले प्रमोशनच्या याच्यावर, किंवा मला यूट्यूबचं किती पेमेंट आला, त्या सगळ्या गोष्टीचे ऑनलाईन पुरावे आहेत माझ्याकडं, म्हणजे जे की आपल्या फोनपे गुगल पेला असतात. तर तेही पुरावे मी देणार. आता मला खूप जण म्हणत होते ना, तुझ्याजवळ पैसे नव्हते, तुझे खायचे वांदे होते, मग तू कशी काय म्हणते की सासरी गेल्यावर माझे 50-60 हजार गेले. मी 50-60 हजार खूप छोटी रक्कम सांगितली. मला कसे प्रमोशन यायचे, त्याच्यातून मी कशा पद्धतीने मी किती पेमेंट घेतलेलं आहे प्रमोशनचा, त्यानंतर मला यूट्यूबचं किती पेमेंट आलेलं आहे, हे सगळ्या गोष्टी मी क्लिअर करणार. सगळंच काही आता हळूहळू क्लिअर करणार. आणि मला या राड्यात पडायचंच नव्हतं, पण पुढचा व्यक्ती खोटंवर खोटं यांचा बाजार थांबतच नाही आहे. कमसे कम किती 8 ते 10 दिवस झाले मी बघते माझ्या नावावर डॉलर छापायचं चालू. बरं जाऊ द्या, माझ्या नावावर छापलं तर छापलं, यांचं माझ्या नावावर डॉलर छापून पोट नाही भरलं. तर आता किरण आहे, आता समजा एक प्रकारे तो माझा लाईफ पार्टनरच आहे, कारण ऑलरेडी माझा डिवोर्ससाठी मॅटर टाकलेला आहे, ते डिवोर्समध्येच गिनती आहे. आणि टकल्या माझ्या लाईफमध्ये असून बी ना नसून बी तो नसल्यासारखंच आहे, त्याची काही व्हॅल्यूच नाही आहे माझ्या लाईफमध्ये. ठीक आहे. तर किरण जो आहे त्या किरणच्या नावावर आता बायांना पैसे देऊन त्याची खोटी बदनामी करून, मागच्या वेळेस पण हेच केलं होतं. एक प्रिया नावाची बाई होती, त्या बाईने सुद्धा माझ्यापर्यंत आली, किरण माझा एक्स आहे, अमकं झालं. आणि जेव्हा सत्य समोर आलं तर तिने सांगितलं एका माणसाने पैसे दिलेले होते ताई मला बोलायला. मग मला सांगा, अजून किती खालच्या थराला जाणार आहे तुम्ही लोक, खोट्याला खरं असं रंगवून खरं करण्यासाठी. किती नीच पातळी गाठणार आहे अजून तुम्ही, आणि किती नीच आहे हे दाखवणार आहे. माकडे, तुला तरी लाज वाटायला पाहिजे. तुला सख्या बहिणीचा दर्जा दिला होता, एवढं सगळं मला बोलायचं नव्हतं, पण तू अक्षरशः माझं खाल्लं पेल्लं काढलं. ज्यावेळेस तू एकदा सोडून 2दा माझ्याकडे आली त्यावेळेस तू खाल्लं पेल्लं नाही. तुझे तर लय नखरे होते, माझ्या पोराला हे नाही आवडत, माझ्या पोराला डायपर पाहिजे, अमकं पाहिजे, या सगळ्या गोष्टी. तू जेव्हा माझं खाल्लं पेल्लं तेव्हा नाही तुला लाज वाटली? तुझ्या घरी तू स्वतः बोलवलं. आता एक गोष्टीचे मी पुरावे देणार आहे, थांब जरा, दम खा. जसं तू आता एवढ्या गोष्टी खोट्या बोललीस ना, तुला वाटत असेल हिच्या मागं पुढं कोण नाही, ही बोलणार नाही. मला वाईट वाटत होतं एकाच गोष्टीचा, की आपण हे नवीन चॅनल जे क्रिएट केलेलं आहे आता, आणि याच्यामध्ये माधुरीताईचा खूप सपोर्ट आहे. आणि खूप जण मला बोलत होते की जाऊ दे आता, काही तुझी भाषा घसरू देऊ नको, कोणाला वाईट बोलू नको, कोणाला प्रतिउत्तर देऊ नको, कोणालाच काही म्हणू नको, तुझे फक्त डेली रुटीन वगैरे शेअर कर. त्या गोष्टीमुळे मी शांत होती. पण यांची अतिच भाषा घसरायला लागली. आणि हे लोक जे करतात ते म्हणतात नाही का, तुम करो तो रास लीला, हम करे तो कॅरेक्टर ढीला. त्याच्यामुळे म्हणलं आता बस. माधुरीताईची परमिशन घेतली, माधुरीताईला स्पष्ट सांगून दिलं, माधुरीताई एक तर तुम्ही सपोर्ट करा, नाही तर करू नका, पण प्लीज हात जोडून विनंती आहे की मला सत्य बोलू द्या. त्यावेळेस माधुरीताईने मला परमिशन दिली, ठीक आहे तुझ्या बाजूने तू बोलू शकते. त्यामुळे मी आता इथून पुढं सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण देणार आहे, सगळं काही सांगणार आहे तुम्हाला. आणि जे अंधभक्त आहेत ना तिचे, तू बोलशील तेच खरं असे डोळे बंद करून पाहू नका. हकीकत काय ते पण बघा जरा. एवढं एखाद्या स्त्रीवर अन्याय अत्याचार झालेला आहे, तिची खोटी नाटे बदनामी केली, तिच्या चारित्र्यावर बोटं उचलले. तुम्ही एक स्त्री म्हणून खरंच योग्य आहात का? तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. एक स्त्रीची दुश्मन असते म्हणता, पण ह्या अशा स्त्रीच्या नावाला कलंक आहेत. स्त्रीच्या नावावर कलंक ही माकडीन सर्वात मोठी. या बाईनी आतापर्यंत किती स्त्रियांच्या चारित्र्यावर बोटं उचलले हेही तुम्ही नोटीस करा. आणि ही दुसऱ्याला शिकवते ना की मी याला न्याय मिळवून देणार, त्याला न्याय मिळवून देणार.
तू स्वतःच्या मुलीला न्याय मिळवून दे ना आधी. तू जे सांगितलं होतं ना व्हिडिओमध्ये, तुझा एक व्हिडिओ मी बघितलेला आहे ना, सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. ठीक आहे, तू जे बोलली होतीस ना व्हिडिओमध्ये, माझ्या मुलीवर अन्याय अत्याचार झालेला आहे, सावत्र बापांनी अमकं केलं ते केलं, तू तुझ्या मुलीला न्याय मिळवून दे ना. माझ्या मागे का लागली? माझ्या नवऱ्याला त्याचे अधिकार आहेत, तो पोलीस स्टेशनला जाईल, तो काय ते योग्य ते कायदेशीर कारवाई माझ्यावर करेल, त्याला काय करायचं तो करेल. तू तुझं बघ ना. तू कोण आहेस न्याय मिळवून देणारी? तू का कुठली जज आहे? तू कुठली पोलीस आहे? तू कुठली काय? तू आहेस काय? एक उलटी खोपडी. ते बोलतात ना, यूट्यूबचे लोक बोलतात ना तुला कमेंटमध्ये, हे उलटी खोपडी आहे, हिला फक्त ही डॉलरसाठी काहीही करू शकते, काहीही कोणत्याही खालच्या थराला जाऊ शकते. आणि हे मी स्वतः बघितलेलं आहे. ज्या पद्धतीचे तुझे थंबनेल असायचे ना, कुठं काय फाडून व्हिडिओ करते ना, कुठं काय दाखवून व्हिडिओ करते, पार वाट्या दाखवती. आणि त्याच्यानंतर काय अजून एक व्हिडिओ केला होता हिने, एक आंघोळ करून दाखवते म्हणे कोणत्या बाबाला. एका बाबाने कमेंट केली होती म्हणे, बाबा मी कॅमेरा लावते आणि तू मला व्हिडिओ कॉल कर, मी तुला आंघोळ करून दाखवते. त्यावेळेसच तुझी लायकी कळली. असले थर्ड क्लास थंबनेल देऊन, असली स्वतःची इज्जत घालून, स्वतःच्या बॉडीवर काहीतरी बोलून मी कधीही व्हिडिओ बनवलेले नाही आहेत. याच्यातूनच तुझी लायकी कळते. आणि तू किती खरी आहेस किती खोटी हे योग्य वेळ आल्यावर दिसणारच आहे सगळ्यांना. तुझा ओरिजिनल चेहरा मीच समोर आणणार आहे. आता माझा ओरिजिनल चेहरा तू काय समोर आणला मला नाही माहिती, कारण मी तर काही चुकीचं काम केलेलं नाही. मी तिसरा व्यक्ती आयुष्यात घेऊन आलेली नाही. जो व्यक्ती ऑलरेडी माझ्या लाईफमध्ये होता त्याला 1000 लोकांनी आधीच बघितलेला आहे. आज पण तोच व्यक्ती माझ्या लाईफमध्ये आहे. मी जर चुकीची असती तर तिसरा व्यक्ती लाईफमध्ये आणला असता. आणि अजून एक गोष्ट सांगते बरं का, जे लोक जेंट्स लोक होते ना, त्यांनी मला मदत केली असेल, ठीक आहे, मी मान्य करते मदत केली असेल, प्रत्येकाची मदत मी परत केली पण असती. आता नाही करणार. आता माझे पाय धुवून जरी पाणी पिले ना तर मी कोणाची मदत परत करणार नाही आहे. कारण त्या लोकांनी जेव्हा माझ्या चारित्र्यावर बोटं उचलले, दाग लावले आणि चारित्र्यावर बोलले ना माझ्या, त्यावेळेसच माझ्या नजरेतून पूर्णपणे उतरून गेले. आणि कोणते मला माहीत नाही, कोणी मदत केली ती माहीत नाही मला. कारण तुम्ही लोक जर एखाद्या स्त्रीला मदत करताय, तिच्यावर एकटी आहे म्हणून वाईट नजर टाकताय, तर हे कितपत योग्य करताय? आणि काय तुमच्या मग त्या मदतीला अर्थ राहिला? बांग्या, तू हे का सांगत नाही? तुझ्याकडे हजारो रेकॉर्डिंग असतील, पण तू मला लग्नाला मागणी घातली होती ते का तू सांगत नाही? तू माझा एक वेळेस हात पण धरलेला होता, त्यावेळेस पण मी तुला माफ केलं. आणि तुला काय बोलली होती, मी तसली फालतू मुलगी नाही. तशी असती ना तर कवाचंच तू तर लय बोलतोस ना मी करोडपती आहे, तर तुला पूर्णपणे लुबाडून या पुण्यामध्ये फ्लॅट उभा केला असता मी. पण तसंही काही केलं नाही. आणि एकही रुपया तू खऱ्या आणि एका बापाचा असशील ना, एकही रुपया मी तुला माझी मदत करा आणि मी तुम्हाला परत करील असं जर बोलली असेल ना तर दाखवून दे. तू स्वतःहून आलास. नाही, मी माझी मदत कधीही परत मागणार नाही आहे. आणि मी ही सो खुशीने करतोय, तू मला कधी मागितलेच नाही. ह्या गोष्टी होत्या तुझ्या. मग तू आता का खोटं बोलतोयस की माझे 2 लाख आहेस? तू खरंच 2 लाखाची मदत केलीस का मला? तुला बोलताना अशी लाज वाटू दे. मी सहज बोलता बोलून गेली की तुझे असतील 1-2 लाख रुपये माझ्यावर, तर ते तू एवढं मनाला लावून धरलास की तुला खरंच वाटायला लागलं बापरे मी 2 लाखाची मदत केली हिला. काय मदत केली? इनमीन फक्त 3 ते 4 महिने भाडं भरलंस आणि किराणा भरला, एवढंच केलंय तू. दुसरं काय केलंयस? माझं कधीच प्रमोशनचे पैसे नाही आले, माझे कधीच यूट्यूबचा पेमेंट नाही आला का दुसऱ्या कोणीच मला मदत केली. तू फक्त एकट्याने केलायस म्हणून एवढे 2 लाख रुपये झालेत माझ्यावर. तुला लाज वाटायला पाहिजे खोटं बोलताना. आणि तू काही केलं असतील ना माझ्यावर, जे पैसे खर्च केले असतील ना, याच्या मागं तुझ्या भाड्या स्वार्थ होता. तू हे का जगाला सांगत नाही? आणि तू काय म्हणून माझा काही स्वार्थ नाही, मी लय निस्वार्थी मदत करतोय आणि मी कुठेही काही बोलून दाखवणार नाही आणि मी माझी मदत कधीच पूर्ण मागणार नाही. ती रेकॉर्डिंग वाजव ना. लय रेकॉर्डिंग वाजवण्याचा शौक आहे ना तुला? हे कायदेशीर गुन्हा आहे. एखाद्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध रेकॉर्डिंग करणं, ते सोशल मीडियावर वाजवणं, हे कायदेशीर गुन्हा आहे. आणि त्या गुन्ह्यामध्ये तू अडकतोयस, तू लवकरच जेलमध्ये जाणार आहेस. मग वाजवून दे ती पण रेकॉर्डिंग की तू कशा पद्धतीने माझ्यावर नजर टाकली, तू कशा पद्धतीने मला स्वतःहून बोललास, काही गोष्टी ते पण वाजवून दे. आणि ही उलटी खोपडी ही दुसऱ्याच्या जोरावर उडते. हिला सत्य काय माहीत नाही. आणि हिचा सुरुवातीपासून एकच प्लॅन होता की मला सासरी पाठवायचं नांदायला. आणि या गोष्टीसाठी 1000 वेळेस तिने मला फोर्स केलेला आहे याच्या अगोदर. तू किरणसोबत नको राहू, तू सासरी चालले जा, असं होईल तसं होईल, पोराचे हाल तर नाही होणार. अरे मी माझ्या पोराचे हाल नाही करत आहे.
तुझ्या पोरांचे तू हाल करत आहेस. तू जे स्वतः सांगितलं होतं ना व्हिडिओमध्ये की माझ्या मुलीवर सावत्र बापाकडून अशा अशा पद्धतीने अन्याय अत्याचार झालेला आहे, तिला न्याय मिळवून दे, नंतर माझ्या नवऱ्याला न्याय मिळवून दे. आणि मी माझा मुलगा योग्य पद्धतीने सांभाळत आहे, त्याच्या उच्च शाळेमध्ये शिक्षण करते, त्याला सगळ्या गोष्टी पुरवते आणि मीच आई आणि मीच बापाचं प्रेम देते, त्याला सगळ्या गोष्टी करते मी माझ्या मुलासाठी. आणि सर्वात मोठी गोष्ट, मी कधीही माझ्या मुलाचा कंटेंट म्हणून वापर केला नाही. तू तर अक्षरशः पोरं काढलेस कंटेंटसाठी, एवढी नीच आणि थर्ड क्लास निघालीस. एक आई म्हणून तरी मी योग्य आहे, मी कसं का माझ्या मुलाचा सांभाळ करू ना, पण ते तर तू तर त्याही लायकीची नाहीस. तू एक बाई म्हणून तर नाहीच, तू एक आई बनू शकली नाहीस आणि धड कोणाची बायको बनू शकलीस. तू एक धर्तीवर बोज आहे फक्त. तुझा जन्मच फक्त दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी झालेले आहे. सुरुवातीला पहिला नवरा तुला टिकवता नाही आला, दुसरा केला तोही फसवून केला आणि कुवारा केला का. त्याला किती खोट्या खोट्या गोष्टी तू सांगितल्या होत्यास, मला गव्हर्नमेंट नोकरी आहे, हे आहे, आणि लवकरच माझं असं होणार आहे तसं होणार आहे. किती खोटं बोलून त्या माणसाला तू फसवलायस हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. तू स्वतःबद्दल सांग ना बाई, तुला काय सांगायचे. माझी लाईफ, माझा मॅटर, माझा प्रश्न, माझं मी बघून घेईल. जसं तू बोलत होतीस ना थोबाड तोंडे, तुझे व्हिडिओ आहेत इथं चिपकवलं असतं, मग लगेच कशी स्ट्राईक देईल, मी अमकं करील. तू खरंच एका बापाची असशील ना बाई, माझा जुना चॅनल खोल, तुझे सगळे पुरावे वाजवते मी. तू स्ट्राईक वापस घे तुझ्या आणि मग मी तुला सांगते तू काय आहेस म्हणून. तू का मग माझा चॅनल बंद का केला, ते पण चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे. चुकीच्या पद्धतीनेच तू स्ट्राईक दिलेले आहेत. जेव्हा की मी व्हिडिओ डिलीट करत होती तरी सुद्धा तू स्ट्राईक दिलेले आहेस ना. तू खऱ्या बापाची असतीस ना तर माझा चॅनलच घालवला नसता, कारण त्या चॅनलवर मी सगळं तुझं वाजवलं असतं. आणि आता याही चॅनलवर तू धमक्या देतेस मी स्ट्राईक देईल. उलटी खोपडीचे, तुला कोणी सांगितलं. एकदा ठीक आहे तुझा आणि माझा चेहरा होता त्या व्हिडिओमध्ये म्हणून तू ते करू शकलीस. आता तुझ्या बापात दम नाही, तू काहीच करू शकत नाहीस आता. आणि हा जरी चॅनल घालवलास ना उलट्या खोपडीचे, ऐकून घे, दुसरं बी चॅनल मी ओपन करील, तिसरं ओपन करील, चौथं ओपन करील, पण जोपर्यंत मरत नाही ना तोपर्यंत हार मानत नाही. लक्षात ठेव. तुझ्यासारखी नाही याला त्याला लुबाडतेस. तू जसे माझ्यावर आरोप लावलेली आहेस ना त्याच प्रश्नाचं तुला उत्तर देते. तुझा भाऊ आणि तुझी वहिनी भाड्याच्या घरात राहते आणि तू त्यांच्या घरावर कब्जा करून बसलेली आहेस. तू तर एवढा मोठा घर लुबाडलीस आणि मला काय सांगते लोकांना लुबाडते. ज्या पुरुषांनी मला आजपर्यंत मदत केली त्या पुरुषांनी माझ्यावर चुकीची गंदी नजर टाकली. मी कोणाला भाऊ दादाशिवाय कधीच बोलायची नाही. हा माझा सुरुवातीपासून स्वभावच आहे. कोणत्याही पुरुषाला बोलताना दादा भाऊच मी बोलते, चुकीच्या पद्धतीने नाही हे करत. तू जर खरंच एका बापाची असतीस ना तर त्या दिवशी एक लाईव्ह घेतली होती तू. त्या लाईव्हमध्ये कोणाचा तरी हात दिसतोय, तो पुरुषाचा हात आहे. तुझ्या घरामध्ये रात्रीचा कोणता पुरुष असतो प्रत्येक वेळेस नवीन नवीन ते तू बघ आणि मग दुसऱ्याच्या चारित्र्यावर बोटं उचल. का ती लाईव्ह हाईट केलीस. तू एका बापाची होतीस ना मग ती लाईव्ह ठेवायला पाहिजे होती. खूप जणांनी प्रश्न उचलले त्या लाईव्हवर की तो हात कोणाचा होता. तो हात माणसाचा होता, त्याच्यावर टॅटू होता, त्याच्यावर धागा पण बांधलेला होता आणि तो हात माणसाचाच होता. मग तुझ्या घरामध्ये किती माणसं घालतेस तू ते बघ आधी आणि मग दुसऱ्याच्या चारित्र्यावर बोटं उचल. आणि माझ्या घरात आजपर्यंत कोणता परका माणूस आलाय का हेही दाखवून दे, किंवा मी कोणत्या लॉजिंगपर्यंत गेली हेही दाखवून दे. उगत देवानी तोंड दिलंय म्हणून चावचाव नाही करायचं, भुकायचं नाही. तू किती थर्ड क्लास आहेत हे अख्ख्या यूट्यूबला माहिती आहे. तुझे थंबनेल बघूनच कळतं की तू कोणत्या लेवलची बाई आहेस. आणि अजून तुझ्या एका ताटात खाणारी बाई, तुझी लय जिगरी खास एकदम जीवा पलीकडची मैत्रीण, त्या मैत्रिणींनी सुद्धा मला सांगितलं होतं की हिच्यापासून सावध राहा, ही अशी अशी आहे, ही कोणाची नवऱ्याची नाही होऊ शकली, ही कोणाची नाही होऊ शकली, घरातल्यांची, ही तुझी काय होणार आहे, हिच्यापासून सावध राहा, हिच्या अशा अशा गोष्टी माझ्याकडे आहेत. तू काय बोलली होती. जर सोशल मीडिया नसती, हे यूट्यूब इंस्टा नसता, मी इथून सोशल मीडियावरून जर पैसे कमवू शकले नसते तर मी, बापरे एवढं बोलताना पण लाज वाटायला पाहिजे. मी तर असे कधीच शब्द वापरले नाही, वापरणारही नाही, असलं काही केलंही नाही, करणारही नाही. आली वेळ ना तर सिग्नलला जाऊन मी भीक मागेन माझ्या पोरासाठी, पण असली पायरी मी कधीही चढणार नाही. त्या पायरीवर जाणार तू असं तू स्वतः बोललेली होतीस. तो धंदा करणार. आता समजून घ्या, जास्त स्पष्टीकरण देत बसायची गरज नाही आहे, समजण्यावाल्याला इशारा कापी. तर तो धंदा उचलणार ही असं बोललेली होती तिच्या मैत्रीणला. त्या सगळ्या रेकॉर्डिंग मी हळूहळू योग्य त्या ठिकाणी वाजवणारच. फक्त तू बघत राहा. आता सुरुवात तू केलेली आहे ना, एंड मी करणार आहे आणि तुझे प्रत्येक बोललेल्या शब्दाचं मी उत्तर देणार आहे. एक तर पुरावा तुला भेटला ना की गाडी, तू काय म्हणतेस गाडी त्याने घेऊन दिली, त्याची लायकी नव्हती मला गाडी घेऊन देण्याची. गाडी मी स्वतः घेतली, 2 हप्ते ऑलरेडी मी दिले, जेव्हा की महिना पण झालेला नव्हता गाडीला. हा प्रूफ भेटला.
अजून तू जेवढे माझ्यावर आरोप लावलेले आहेस ना, वॉशिंग मशीन घेऊन गेली, वॉशिंग मशीन विकली वगैरे, तर त्या टकल्यानी तर साबित करून द्यावा. हे वॉशिंग मशीन एका बापाचा असेल ना तो टकल्या, त्या टकल्यानं पण मला साबित करून द्यावा वॉशिंग मशीन विकली म्हणून. नाही तू तरी साबित करून दे. आणि जरी विकली असेल, मी असं पण सांगते तुला, ऐकून घे, जरी विकली असेल ना तर घरातल्या ज्या वस्तू असतात संसाराच्या त्याच्यावर नवरा आणि बायको दोघांचा अधिकार असतो. आणि त्यांनी पण साबित करून दाखवा कोर्टामध्ये मी वॉशिंग मशीन विकली म्हणून. लाजा वाटू दे थोडेसे खोटे आरोप लावताना. ठीक आहे. ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिलेला आहे, ज्यांनी ज्यांनी माझ्यावर खोटे आरोप लावले, ज्यांनी ज्यांनी माझ्या चारित्र्यावर बोटं उचललेले आहेत ना, त्यांचा सत्यानाश तय आहे. आणि एक दिवस त्यांनाही हे दिवस भोगावं लागतील. कारण तुमच्याही पोटी पोरी आहेत हे विसरू नका. माझ्या घरातल्या लोकांनी सुद्धा हे केलं ना तर बाई तुझ्याही ननंदबाईच्या पोटीही पोरगी आहे ना, ननंदबाईला लवकरच दिसणार आहे स्वामींचा हिसका, तेव्हा कळेल. ननंदबाई चावचाव करू नको. ननंदबाईला मी लय चांगलं समजलं होतं, पण ननंदबाई तर लय खालच्या पातळीची निघाली, गोड 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 बोलून काम काढणारी. तुझ्याही मागं पोरगी आहे ना, तुला लवकरच कळणार आहे, थांब जरा. आणि ही एक माकडीन उड्या मारते दुसऱ्याच्या जीवावर, हिच्याही मागं पोरगी आहे, हिची पोरगी दाखवणार. ही तर ऑलरेडी आहे, माय तशी लेख होणारच आहे, विषयच नाही आहे. आणि तू माझ्या नवऱ्याला न्याय मिळवण्यामध्ये टाइम वेस्ट करण्यापेक्षा तुझ्या मुलीला न्याय मिळवून दे. तुझ्या मुलीवर जो अन्याय अत्याचार झालेला आहे तू सांगितलंस ना, आणि एक आई म्हणून तर तू आईच्या नावावर कलंक आहेच हे तू साबित करून दिलं. ज्यावेळेस तुझ्या लेकराला ते कोणती गाड झाली होती ना, कॅन्सर झाला ते बोंबलत बसली होतीस ना, त्याचे पुरावे टाक खोटारडी. कोणती आई कशी असेल ना, तर एवढा तर नीचपणा अशी नाही करत की आपल्या पोरांबद्दल चुकीची माहिती सोशल मीडियाला देत बसेल म्हणून. अशा गोष्टी हिनी सांगितल्या, ज्या गोष्टी एखादी आई झाकते त्याच्यावर कायदेशीर कारवाई करते. आणि ज्या पुरुषापासून तिच्या मुलीवर अन्याय अत्याचार झाला त्या पुरुषाच्या पप्प्या घेत ही व्हिडिओ काढते. हिला कशी लाज वाटत नाही मग? तेव्हा कुठं जातो हिचा खोटे खरेपणा? तेव्हा का नाही ही खऱ्याची बाजू घेत? हिनी सांगितलंय स्वतः माझ्या मुलीवर अन्याय अत्याचार झाले, तिच्या अशा अशा व्यक्तीकडून झाले, आणि आता त्याच व्यक्तीला बोकांडी घेते, हे का नाही सांगत? भांडणं झाले की नवऱ्यासोबत भांडती, नवऱ्याला दूर करती, त्याच्यानंतर दुसऱ्यासोबत भांडली की नवरा लगेच चिटकायला येतो. यांना हा धंदाच बनून गेलेला आहे डॉलर छापायचा यांचा. नवऱ्याला हाकलायचं बोलवायचं, हाकलायचं बोलवायचं, हाकलायचं. आतापर्यंत 100 वेळेस केलीस आणि अजून हेही बोलायची. एका बापाची असं ना मी, तर मग मी असं केलं तर मी यूट्यूब चॅनल डिलीट करणार. तुझं यूट्यूब चॅनल असंही जाणार आहे. कारण तू दुसऱ्याच्या म्हणतात ना, दुश्मनाच्या पाठीत पाय द्यावा पण पोटात पाय नाही द्या. तू दुसऱ्याच्या पोटावर पाय दिली आहेस ना, तुझ्याही पोटावर लवकरच पाय पडणार आहे, लक्षात ठेव. या हलकटला किती उत्तर दिले तरी ही निर्लज्ज, बेशरम आणि कपडे घालून नंगी झालेली बाई आहे ही. याच्यामुळे हिला काही फरक पडत नाही. ही अजून कुत्र्यासारखी चावचाव भुकणारच आहे हे सगळं झाल्यावर. बरं ठीक आहे, भूक. जेवढं तू भुकणार आहेस ना तेवढं तुझं रिप्लाय मी करणार आहे, ठीक आहे? तर चला, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.